कारण लबाड बोलणारची खूप संख्या आहे, कमी बोलणार आहे पण खरं बोलणार आहे। या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने राजकारण झालं, देशात झालं, त्याच्यापेक्षाही घाणेरडं राजकारण या बीड जिल्ह्यात घडत आहे। समोरच्या पार्टीचे लोक स्वतःला खूप मोठे मोठे नेते म्हणून घेतात। माझ्यासारख्या एक सर्वसाधारण घराण्यातल्या शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेल्या मुलाला आदरणीय पवार साहेबांनी एकदा नाही तर दोनदा दिल्लीच्या सभागृहात जाण्यासाठी लोकसभेची उमेदवारी दिली। आणि आदरणीय साहेब, तुम्ही दिली उमेदवारी आणि मला सांगितलं की तुझ्यावर दिलेली जिम्मेदारी तू पार पाडायची, आणि मी लागलीच आपल्याला होकार दिला साहेब, आणि मी लढायला तयार झालो। तुमच्या सर्वांच्या आशीर्वादावर या जिल्ह्यातल्या मायबाप जेत्यांनी मला 2019 मध्ये 5,09,108 लोकांनी मतदान दिलं। त्या सर्व लोकांचे, सर्व मतदारांचे सन्मान करणं, त्यांचा सर्वांचा स्वाभिमान राखणं ही माझं कर्तव्य मी समजलं। म्हणून आदरणीय साहेब, आपण दिलेला आदेश मी शिरसावंत समजून या निवडणुकीच्या रिंगणात आहे। पण समोरच्या लोकांना टीका काय करायची तर फक्त माझ्यावरच। तुम्ही फार उंचीचे नेते आहात, तर उंच उंच भरारी घेणाऱ्या नेत्यांना माझी विनंती आहे की जरा खाली बघा, आणि वरी नेतृत्व तुमचं जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या नंतर आम्हीच मुख्यमंत्री असं म्हणतात तर मग त्यांच्या उंचीवर बोला। पण नाही साहेब, परवा अंबाजोगाईमध्ये आदरणीय पीएमांची सभा झाली। पीएम साहेब आले आणि त्याच्या अगोदर आमच्या बीड जिल्ह्यातील महान महान नेते बरेच काही बोलून गेले। एका नेत्याने तर सांगितलं की वॉटर ग्रेडची पाण्यासाठीची मंजुरी आम्ही दिली आणि आम्हाला पाणी आणायचंय, बीड जिल्ह्याला पाणी आणायचंय। त्या नेत्यांचं मला कौतुक वाटलं, त्यांचे आभारी मानले। पण त्यांनी काय म्हणले, आम्ही कोकणातून पाणी आणणार, वेळ प्रसंगी आम्ही विदर्भातून पाणी आणणार। आता कोकणातून कापून आणतील घाट, आता विदर्भातून उलट कसं आणायचं? पण ह्यांच्या लक्षातच नाही काय बोलतेत आणि काय वागतात। परत प्रत्येकाच्या भाषणात एक येत आहे, बीड जिल्ह्याचं मागासले पण घालवायचं असलं तर आदरणीय आमच्या ताई साहेबाला मत द्या। म्हणलं वा, बीड जिल्ह्याचं मागासले पण मागच्या 10 वर्षापासून केंद्रात तुमचं सरकार, राज्यात तुमचं सरकार, बीड जिल्ह्यात पालकमंत्री तुम्हीच, आणि आता पण तुमचा भाऊच। जे तुमच्यासाठी प्रचारला येते ते म्हणतात की आमच्या बीड जिल्ह्याची मागासलेपणाची ओळख घालवायची। मग तुम्ही 10 वर्षात का घालवली नाही? या बीड जिल्ह्याच्या जनतेला तुम्हाला सांगावं